नमस्कार विदर्भावासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक। तर आज 26 जानेवारी म्हणजेच भारतीय गणराज्य दिन। या भारतीय गणराज्य दिनाच्या आपणा सर्वांना, समस्त शेतकरी बांधव असतील, सर्व विदर्भातील नागरिक असतील, यांना सर्वांना शुभेच्छा देतो। आणि आता आपण बघू की पुढल्या आठवड्यात किंवा या आठवड्यात विदर्भात नेमकी काय परिस्थिती राहणार आहे हवामानाची। कारण का आपण मागल्या भागात सांगितलं होतं की जवळपास 25-26 तारखेनंतर विदर्भातील वातावरण हे बिघडू शकते आणि काही ठिकाणी हलका पाऊस येऊ शकतो। आता त्या प्रमाणात नेमका तो पाऊस कुठे येईल याचाही आपण आजच्या भागात वेध घेण्याचा प्रयत्न करू। कारण की निश्चितपणे उद्यापासून म्हणजे 27 तारखेपासून विदर्भातील वातावरण काही ठिकाणी बदलू शकते। विशेषतः पश्चिम विदर्भाचा जो अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळचा काही भाग आहे, तर या भागात काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी होऊ शकतात, काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो वादळी वाऱ्यांसह। तर हे नेमकं कसा होणार आहे याचाही आपण आजच्या भागात आढावा घेऊ। तर आता वेळ न दवडता लगेच सुरुवात करू आणि बघू की पुढचे काही दिवस विदर्भातील वातावरण नेमकं कसं राहणार आहे। सर्वप्रथम भारतीय हवामान विभागाने प्रसारित केलेली सॅटेलाईट इमेज जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की या भागातून म्हणजे पाकिस्तानच्या भागातून सातत्यानं मोठे पश्चिमी आवर्त म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स आपण ज्याला म्हणतात तर येत आहे। आणि हा आपण बघतो की अतिशय तीव्र असं पश्चिम आवर्तन जे आहे हे आता पुढच्या 2 दिवसात या भागात सरकणार आहे भारताच्या। आणि त्यामुळंच हे जे काही प्रदेश असे म्हणजे जम्मू काश्मीर असे हिमाचलपासून उत्तरेकडचं उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशापर्यंत मोठं पावसाचं क्षेत्र निर्माण होणार आहे। आणि याचाच फटका पुढच्या 2 दिवसानंतर म्हणजे जवळपास 27 तारीख म्हणजे आज 27 तारखेला आणि 28 तारखेच्या दरम्यान विदर्भाच्या काही भागात होऊ शकतो। कारण की या भागातून एक पट्टा तयार होणार आहे आणि या पट्ट्यामुळंच विदर्भाचा हा जो विशिष्ट भाग आहे त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा, अचलपूर, परतवाडा असेल, सोबतच वरुण, मोर्शीचा हा जो भाग आहे, त्यानंतर अकोला जिल्ह्यातील तेलारा, बुलढाणा जिल्ह्यातील उत्तरेकडचा भाग आणि वाशिम जिल्ह्याचा काही भाग म्हणजे जवळपास अमरावती, अकोला सोबतच बुलढाणा, त्यानंतर वाशिम जिल्ह्याच्या काही भाग या भागात 27 तारखेच्या दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत आणि सोबत 28 तारखेच्या पहाटेपर्यंत अनेक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। फार काही तीव्रता राहणार नाही पावसाची, हलक्या सरी राहू शकतात, परंतु वादळी वाऱ्यासह आणि विजांसह हा पाऊस होण्याची शक्यता आहे। कारण की वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे आणि कारण की हा जानेवारीचा पाऊस आहे, त्यामुळे सांगता येत नाही की याची तीव्रता जर वाढली तर कदाचित हा इकडे नागपूर, गोंदिया, भंडारा याही भागात सरकू शकतो आणि सोबतच वर्धा, यवतमाळच्या काही भागात ह्या पावसाची तीव्रता वाढू शकते। परंतु सध्याची जर परिस्थिती बघितली तर सध्याची जी तीव्रता दाखवत आहे तर ही अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यापुरती सध्या मर्यादित आहे। त्यामुळं या जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात हलक्या स्वरूपात तर काही ठिकाणी थोडाफार जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे 27 तारखेला आणि 28 तारखेच्या पहाटेपर्यंत। 27 तारखेला म्हणजे उद्या दुपारनंतर या भागात पावसाचं आगमन होऊ शकते, हलक्या पावसाचं। त्यामध्ये धारणी, चिखलदरा हा जो अमरावतीचा भाग आहे तर यामध्ये पावसाचं प्रमाण थोडं अधिक राहील, वादळी वाऱ्यांसह आणि विजांसह हा पाऊस होऊ शकतो। सोबतच बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याचा हा उत्तरेकडचा जो भाग आहे, उत्तरेकडचे तालुके यामध्ये पावसाचं प्रमाण अधिक राहील। उर्वरित बुलढाणा, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्याच्या उर्वरित तालुक्यांमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, काही ठिकाणी तुरळक सरी येऊ शकतात। मात्र ढगाळ परिस्थिती ही प्रचंड मोठी राहणार आहे मोठ्या प्रमाणात उद्या आणि परवा या 2 दिवस म्हणजे 27 आणि 28 तारखेला मोठी ढगाळी परिस्थिती। त्यामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धेच्याही काही भागात, सोबत नागपूर जिल्ह्याच्याही काही भागात ही ढगाळ परिस्थिती राहू शकते। सोबत इकडे उत्तरेकडचा जो भाग आहे त्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया या भागात 28 तारखेला हलक्या तुरळक पावसाच्या सरी काही ठिकाणी होऊ शकतात किंवा काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढगाळी वातावरण राहू शकते, अशी एकंदरीत स्थिती दिसते। आज 26 तारखेला आपण बघितलं असेल की जवळपास विदर्भाच्या या संपूर्ण भागामध्ये त्यामध्ये नागपूर, अमरावती सोबतच अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या भागात आज दिवसभर ढगाळी वातावरण होतं आणि हे उद्यापासून पुन्हा वाढत जाईल आणि याच्याच परिणामी कारण की या भागातून बंगालच्या सागरातून आपण बघितलं की या भागातून वारे वाहत आहे आणि उत्तरेकडून एक तीव्र कमी दाब किंवा तीव्र पश्चिमी आवर्तन या भागात सरकत असल्याने मध्य प्रदेशाच्या भागापर्यंत तर जोरदार पाऊस होणार आहे। त्याचाच इफेक्ट
हा विदर्भाच्या या जिल्ह्यांमध्ये होऊ शकतो, म्हणजे पश्चिम विदर्भाच्या जिल्ह्यामध्ये. तर त्यामुळं आपण सांगितल्याप्रमाणे पश्चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस येऊ शकतो. वादळी वारे वाहू शकतात 40 ते 50 किलोमीटर प्रतिवेगाने. सोबतच काही ठिकाणी विजाही होऊ शकतात. तर शक्य झाल्यास एखाद्या वेळेस जर वातावरणात फारच बदल झाला तर हा जो उत्तरेकडचा भाग आहे, अमरावती जिल्ह्याचा धारणी चिखलदरा असेल, बुलढाण्याचा काही उत्तरेकडचा भाग असेल, सोबतच अकोला जिल्ह्याचे काही उत्तरेकडचे जे अकोट तेल्हारा वगैरे असे तालुके, या ठिकाणी हलक्या स्वरूपाची तुरळक गारपीट होण्याची शक्यता आहे. सध्या फार काही चिंता करण्याची गरज नाही, परंतु परिस्थिती बदलल्यास थोडीफार गारपीट अगदी छोटी बारीक हे होऊ शकते अशी शक्यता आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी आपलं सावध राहणं गरजेचं आहे. कारण की या बदलत्या वातावरणामुळं ही जी काही ट्रफ तयार झालेली आहे महाराष्ट्रात, तर महाराष्ट्राची आपण बघतो की या भागात ही ट्रफ झालेली आहे. म्हणजे याचाच अर्थ हा जो संपूर्ण भाग आहे तर या भागात पाऊस होऊ शकतो. त्यामध्ये आपण बघतो की अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाण्याचा जवळपास भाग, तर यामध्ये काही ठिकाणी हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तो 27 तारखेला म्हणजे उद्या दुपारनंतर आणि सायंकाळी रात्री उशिरा, त्यानंतर मध्यरात्रीनंतर 27 तारखेच्या तर 28 तारखेच्या पहाटे असा हा पाऊस येण्याची शक्यता आहे. याची जर तीव्रता वाढली तर हा कदाचित इकडे नागपूर, भंडारा, गोंदियाच्याही काही भागात हलक्या स्वरूपात सरकू शकतो. सध्याची स्थिती तशी दिसत नाही, परंतु पावसाचा एक नियमित अंदाज जो असतो तो ज्या भागात दाखवतो त्याच्या पुढे काही ठिकाणी पडू शकतो. त्यामुळं आपण हे समजायला हरकत नाही की हा इकडे वर्धेकडे, यवतमाळकडे सरकू शकतो पाऊस थोड्या बहुत प्रमाणात. त्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदियाच्या भागात ते तुरळक स्वरूपाच्या सरी होऊ शकतात अशी शक्यता आहे. तर भारतीय हवामान विभाग म्हणजे IMDनं जे काही पावसाचं प्रेडिक्शन केलं आहे त्यामध्ये आपण बघतो की या भागात प्रचंड मोठा पाऊस होणार आहे. त्यामध्ये जम्मू काश्मीर असेल, हिमाचल असेल, उत्तराखंड आहे या भागात, तर सोबतच इकडे राजस्थानमध्येही जोरदार पाऊस होणार आहे. याही भागात पाऊस होण्याची शक्यता जोरदार. सोबतच इकडे मध्य प्रदेशच्या भागात पावसाची शक्यता आहे. आणि हा मध्य प्रदेशचा पाऊस हा IMDनं जरी दाखवला नसलं, कारण विदर्भात IMDने पाऊस दाखवला नाही, परंतु विदर्भ मान्सूनचा आमचा जो काही अंदाज आहे आणि जो काही अभ्यास आहे त्यानुसार निश्चितपणे बुलढाणा, अमरावती, अकोला आणि वाशिम या भागात पावसाची शक्यता उद्या आणि परवा अशी 2 दिवस कमी अधिक प्रमाणात होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे एकंदरीत सांगायचं झाल्यास की जे काही वेस्टर्न डिस्टर्बन्स मोठ्या प्रमाणात उत्तर भारतात आला आहे त्याच्या परिणामी मध्य प्रदेशापर्यंत जोरदार पाऊस होऊ शकतो. त्याचाच काही भाग हा विदर्भाच्या भागात सरकू शकतो आणि त्यामुळं विदर्भातील जे काही जिल्हे आपण सांगितले त्यात अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम जिल्ह्याचा काही भाग, तर या भागात मध्यम ते काही ठिकाणी थोडाफार जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, वादळी स्वरूपाचा. त्यामध्ये विजा चमकू शकतात, हवा येऊ शकते, वादळी हवा. आणि त्यामुळं 27 तारखेला जवळपास दुपारनंतर आणि मध्यरात्री 27 तारखेला 28 तारखेच्या पहाटेपर्यंत अशा पद्धतीचा हा 2-3 स्पेलमध्ये हा पाऊस येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं काही फार कारण नाही, कारण फार मोठी गारपीट वगैरे होईल अशी शक्यता सध्या तरी नाही आहे. त्यामुळं जे काही झाली थोडीफार तर एकदम अतिशय तुरळक स्वरूपाची होऊ शकते, ते काही फारशी नुकसानकारक होणार नाही. परंतु शक्यतो ढगाळी वातावरण मात्र सर्वत्र पुढचे 2 ते 3 दिवस आणखी राहील आणि त्यामुळं थंडीचं प्रमाण आहे हे कमी होईल विदर्भातील आणखी. आणि त्यानंतर पुन्हा एकदा 30 तारखेनंतर एक नवीन WD पुन्हा सक्रिय होत आहे आणि याही WDचा मोठा धोका आपल्याला होऊ शकतो विदर्भातल्या काही भागात. ते 2-3 तारखेच्या दरम्यान किंवा 3-4 तारखेच्या दरम्यान. आता जर त्याची तीव्रता कमी झाली तर निश्चितपणे विदर्भात कदाचित त्याचा धोकाही होणार नाही, परंतु सध्या जे काही दिसते आहे तर त्यामुळं 3-4 तारखेला पुन्हा एकदा विदर्भातील वातावरण थोडंफार खराब होऊ शकते आणि थोडीफार हलक्या स्वरूपाचा पाऊस हा 3-4 तारखेलाही येण्याची स्थिती सध्या दिसत आहे. यात काही फेरबदल झाल्यास निश्चित आपल्याला आम्ही सांगूच, परंतु त्यामुळं आजच्या भागात येथेच थांबतो. पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन भागात भेटू. तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी. नमस्कार, धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.